नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. पुणे जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 73 गटांपैकी आरक्षणाची सोडत सोमवारी जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आली. या सोडतीनुसार अनुसूचित जातीसाठी 7, अनुसूचित जमातीसाठी 5 तर नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्गासाठी 19 गट राखीव ठेवण्यात आले असून त्यापैकी 10 जागा महिलांसाठी आहेत. तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी 42 गट राखीव असून त्यापैकी 20 गट महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. खेड तालुक्यातील 8 जिल्हा परिषद गटांचे आरक्षण पुढील प्रमाणे आहे. कडूस ओबीसी महिला, मेदनकरवाडी ओबीसी, वाडा अनुसूचित जमाती, नाणेकरवाडी सर्वसाधारण, पाईट सर्वसाधारण महिला, रेटवडी सर्वसाधारण महिला, पिंपळगाव सर्वसाधारण, कुरुळी सर्वसाधारण महिला असे जिल्हा परिषदेचे आरक्षण आहे. खेड पंचायत समितीचे आरक्षण पुढील प्रमाणे: वाडा अनुसूचित जमाती महिला, वाशेरे अनुसूचित जमाती, कडूस सर्वसाधारण, चास सर्वसाधारण महिला, वाफगाव सर्वसाधारण, रेटवडी सर्वसाधारण, पिंपळगाव तर्फे खेड सर्वसाधारण महिला, मरकळ सर्वसाधारण, मेदनकरवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग, काळूस नागरिकांचा मागास प्रवर्ग, पाईट नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, आंबेठाण सर्वसाधारण महिला, महाळुंगे सर्वसाधारण महिला, नाणेकरवाडी अनुसूचित जाती महिला, कुरुळी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, आळंदी ग्रामीण सर्वसाधारण. खेड पंचायत समितीचे 16 गण अशा प्रकारे आरक्षित आहेत. दरम्यान या आरक्षण सोडतीमुळे अनेक प्रस्थापित इच्छुक आणि विद्यमान सदस्यांचे गट आरक्षित झाले आहेत. तर काही ठिकाणी नव्या इच्छुकांना संधी मिळणार असल्यानं आगामी जिल्हा परिषद निवडणूक चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. ज्यांचे गट आरक्षित झाले आहेत त्यांना आता नवीन गट शोधावा लागणार आहे. त्या ठिकाणी त्यांना मोर्चे बांधणी करावी लागेल. अशा वेळी एकाच गटात अनेक जण इच्छुक असणार आहेत. त्यातून आता राजकीय पक्षांना मार्ग काढावा लागणार आहे. खेड तालुक्यात पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या 16 गणाच्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. खेड पंचायत समितीच्या सभागृहात प्रांत अनिल दौंडे यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय मुलींच्या हस्ते चिठ्ठ्या काढून आरक्षण सोडती जाहीर करण्यात आल्या. यावेळी तालुक्यातील राजकीय पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच इच्छुक उपस्थित होते. सुरुवातीला सर्वाधिक अनुसूचित जाती लोकसंख्या असलेला चाकण औद्योगिक पट्ट्यातील नाणेकरवाडी गण हा अनुसूचित जाती महिला राखीव जाहीर करण्यात आला. तर सर्वाधिक अनुसूचित जमाती लोकसंख्या असणाऱ्या पश्चिम पट्ट्यातील वाडा गण हा महिला राखीव तर वाशेरे गण अनुसूचित जमाती चिठ्ठी निघाल्यानं आरक्षित झाला. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी मेदनकरवाडी काळूस गण राखीव झाले. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी पाईट व कुरुळी हे गण महिला राखीव झाले आहेत. तर कडूस, वाफगाव, रेटवडी, मरकळ, आळंदी ग्रामीण हे गण सर्वसाधारण जागेसाठी खुले असणार आहेत. सर्वसाधारण महिलांसाठी चास, पिंपळगाव तर्फे खेड, आंबेठाण हे गण राखीव झाले. खेड पंचायत समितीच्या 16 जागांपैकी अनुसूचित जाती 1, अनुसूचित जमाती 2, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 4 तर सर्वसाधारण जागेसाठी 9 अशा एकूण 16 जागांमधून महिलांसाठी 8 जागांचे आरक्षण काढण्यात आले. अनेक ठिकाणी इच्छुक उमेदवारांना आपल्या सौभाग्यवतींना उभे करावे लागणार आहे. पश्चिम आदिवासी भागातील वाडा पाशेरे गटासह गण देखील अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्यानं इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. या गट गणातून उमेदवार शोधण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. कडूस चास गट, रेटवडी वाफगाव गट, पिंपळगाव तर्फे खेड मरकळ गट, पाईट आंबेठाण गट या 4ही गटासह गणातील निवडणूक ही प्रतिष्ठेची आणि चुरशीची असणार आहे. आळंदी चाकण औद्योगिक पट्ट्यातील मेदनकरवाडी काळूस गट, नाणेकरवाडी महाळुंगे गट आणि कुरुळी आळंदी ग्रामीण गटासह गणातील निवडणुका देखील लक्षवेधी होणार आहेत. स्थानिक कार्यकर्त्यांची ताकद आणि संपर्क यावरच कोण बाजी मारणार हे निश्चित होणार आहे. ठराविक वकिलांकडे रिमांडची कामे देणाऱ्या पोलिसांविरुद्ध कार्यवाही करण्यासाठी खेड वकील संघटनेच्या अध्यक्ष व कार्यकारिणी यांनी पोलीस आयुक्त विजयकुमार चौबे यांना खेड बार असोसिएशनच्या वतीने अर्ज दिलेला होता. सदर अर्जावर पोलीस आयुक्त यांनी गांभीर्याने विचार करून सदर अर्जाची चौकशी करण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनला कळवले आहे. पक्षकारांना वकील निवडण्याचा हक्क आहे व त्यांनी त्यांचा वकील निवडावा. त्या प्रक्रियेमध्ये कोणीही हस्तक्षेप करू नये अशी सर्वसाधारण धारणा आहे. मात्र काही पोलिसांकडून रिमांडसाठी ठराविक वकिलांची नेमणूक करा असे सांगितले जात असल्याचा वकिलांचा आरोप आहे. त्यामुळे पोलिसांच्या कक्षा किती रुंदावलेल्या आहेत यावरून पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे.
गेली महिनाभरापासून आळंदी तालुका खेड येथील वाहतूक विभागाच्या पोलिसांनी बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई सुरू आहे. वाहतुकीस अडथळा होईल अशा पद्धतीने अरुंद पुलावर रिक्षा उभी करून व्यवसाय करत असलेल्या आणि विनापरवाना रिक्षा चालवणाऱ्या रिक्षा चालकावर आळंदी वाहतूक विभागाच्या पोलिसांनी कारवाई करून गुन्हा दाखल केलाय. तुकाराम मुंजाजी भोपाळे वय 33 राहणार माऊली नगर चरोली आळंदी असे गुन्हा दाखल केलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. खेड तालुक्यातील चाकण व आळंदी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठीची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली आणि मतदार तसेच उमेदवारांमध्ये मोठा असंतोष निर्माण झालाय. अनेक मतदारांची नावे अन्य प्रभागात परस्पर वळवण्यात आल्याने मतदार आणि उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात हरकती नोंदवण्यात आल्या. प्रारूप मतदार यादी यांच्या हरकत नोंदवण्याचा सोमवारी दिनांक 13 ऑक्टोबर हा शेवटचा दिवस असल्याने आतापर्यंत आळंदी नगर परिषदेमध्ये 2265 जणांनी प्रारूप मतदार यादी यांच्या घोळाबाबत हरकत घेतली आहे. चाकण पालिकेतून मोठ्या प्रमाणावर हरकती नोंदवण्यात आल्या आहेत. दरम्यान राज्यातील अनेक पालिकांच्या मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याने मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम 2025 अंतर्गत प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा दिनांक 13 ऑक्टोबर 2025 पर्यंतचा कालावधी हा आता दिनांक 17 ऑक्टोबर 2025 पर्यंत वाढवला असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने कळवले आहे. चाकण पोलिसांनी दहशत पसरवणाऱ्या सराईत गुन्हेगाराची धिंड काढून चांगलीच अद्दल घडवली आहे. याबाबतचे फोटो आणि व्हिडिओ पुणे लाईव्हच्या वृत्तानंतर सोशल माध्यमात चांगलेच व्हायरल होत आहे. रुजित एरकर असं यातील धिंड काढण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचं नाव आहे. ज्या भागात या गुंडांनी कोयत्याने एकावर जीवघेणा हल्ला केला त्याच भागात नागरिकांच्या समोर गुन्हेगार रजित येरकरला पोलिसांनी उठाबशा करायला लावतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांच्या या कृतीचं कौतुक होत आहे. रजित आणि इतर 2 अल्पवयीन मुलांनी चाकणमध्ये रिक्षा चालकाला कट मारण्यावरून वाद झाले होते. रिक्षाचा मोबाईलमध्ये फोटो काढून रिक्षा चालकाला धमकावले होते. रजित येरकर आणि अल्पवयीन 2 मित्रांसह रिक्षा चालक आणि त्यांच्या मित्रावर कोयत्याने वार केले होते. लाठाकाठांनी मारहाण केली होती. या प्रकरणी चाकण पोलिसांनी येरकर आणि 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं. पैकी रुजित येरकर याची चाकण बाजारपेठेतून धिंड काढत अद्दल घडवली. रजित येरकर हा स्वतःला चाकणमधील भाई समजत होता. हात आणि दंडाला दोरखंड बांधून त्याची पोलिसांनी धिंड काढली. भर चौकात उठाबशा काढायला लावल्या. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाकणमधील तथाकथित काही गुंडांची मुजरी वाढत चालली असून सामान्य जनता दहशतीत आहे. त्यामुळे पोलिसांच्या अशा कारवाईचे कौतुक होत आहे. पुणे जिल्हास्तरीय शालेय खो खो स्पर्धेत अन्यायाचा आरोप करत खेड तालुक्याच्या खेळाडूंचं आमरण उपोषण सुरू झालंय. पुणे जिल्हास्तरीय शालेय खो खो स्पर्धा 2025 जंक्शन तालुका इंदापूर येथे नुकत्याच संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये 19 वर्षे वयोगटातील मुलांच्या गटात अंतिम सामना यजमान इंदापूर विरुद्ध खेड या संघामध्ये रंगला. मात्र या सामन्यात खेड तालुक्याच्या खेळाडूंवर अन्याय झाल्याचा आरोप करण्यात आलाय. सामना सुरू होण्याआधीच खेड संघाच्या वतीने इंदापूर संघाच्या कागदपत्रांविषयी आक्षेप घेतला गेला होता आणि त्यासाठी नियमाप्रमाणे 1000 रुपये प्रोटेस्ट फी भरण्यात आली होती. यावर तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले यांनी सामना खेळून घ्यावा. सामना संपल्यानंतर दोन्ही संघांच्या कागदपत्रांची पडताळणी करून योग्य निर्णय जाहीर केला जाईल असे सांगितले होते. मात्र सामना संपल्यानंतर कुठलीही पडताळणी न करता अधिकारी त्या ठिकाणावरून निघून गेल्याचा गंभीर आरोप खेड तालुक्याच्या खेळाडूंनी केलाय. यामुळे संतप्त खेळाडूंनी जिल्हा क्रीडा कार्यालयात आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. खेळाडूंचा दावा आहे की इंदापूर संघातील काही खेळाडूंची कागदपत्रे अपूर्ण आहेत. शासनाच्या नियमानुसार प्रत्येक खेळाडूकडे मूळ जन्मदाखला, मूळ आधार कार्ड, इयत्ता पहिलीमध्ये दाखल केलेल्या जनरल रजिस्टर 1ची सत्यप्रत, खेळाडू आयडी कार्ड कागदपत्रे असणे बंधनकारक आहे. या सर्व कागदपत्रांची प्रत्यक्ष पडताळणी करून न्याय मिळावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. खेळाडूंच्या या आंदोलनामुळे जिल्हा क्रीडा विभागावर पारदर्शक कार्यपद्धतीचा प्रश्न उपस्थित झाला. तर त्यांनी ते अर्ध्या तासामध्ये वास्तवपणा ते उपलब्ध करून देण्याची प्रोसेस आहे. तर किमान त्यांनी आज नाही पण उद्या तरी ते कागदपत्र या ठिकाणी ना संबंधित त्यामध्ये खेड व इंदापूर यजमान इंदापूर यामध्ये अंतिम सामन्याची लढत झाली. त्यावेळेस आम्ही स्वतः खेड तालुक्याचे खेळाडू ग्राउंडमध्ये गेल्यापासूनच त्यांची शिवीगाळण अपशब्द चालू होते. तिथे बसण्यापासून ते त्या खुर्चीवरून किट बॅग टी शर्ट फेकण्यापासून त्यांची सुरुवात झाली. त्यानंतर मॅच सुरू व्हायच्या आधी आम्ही रितसर प्रोटेस्ट 1000 रुपये भरून रितसर प्रोटेस्ट मागितला होता कागदपत्र पडताळण्यासाठी. त्यानंतर त्या जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी सांगितलं की मॅच झाल्यानंतर आपण त्याबाबत पडताळणी करून व मॅच झाल्यानंतर त्यांनी तसं म्हणजे आम्ही मागणी केल्यानंतर त्यांनी फक्त आमची कागदपत्र तपासून त्यांचे
कागदपत्रे न दाखवता तिकडून निघून गेले. चाकण औद्योगिक परिसरातील अवजड वाहनांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी अपघातांची गंभीर समस्या सातत्याने ऐरणीवर येत आहे. भरधाव ट्रक, डंपर, मिक्सर आणि कंटेनरमुळे दुचाकीसह इतर वाहन चालकांना आणि पादचाऱ्यांना कायमच जीव मुठीत घेऊन रस्त्याने ये-जा करावी लागत आहे. चालू वर्षातील 1 जानेवारी ते 10 ऑक्टोबर या कालावधीत अवजड वाहनामुळे झालेल्या 117 अपघातात तब्बल 119 जणांचे बळी गेले आहेत, तर जखमी झालेल्या 35 जणांवर कायमची जायबंदी होण्याची वेळ आली आहे. सर्वाधिक 37 बळी चाकण MIDCमधील महाळुंगे MIDC ठाण्याच्या हद्दीत गेले आहेत. चाकणमध्ये महामार्गावर आणि MIDC भागात रस्त्याकडेची उभी वाहने देखील काळ ठरत आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पिंपरी, भोसरी, चिखली, तळवडे, मरकळ, चाकण आणि महाळुंगे हा MIDCचा भाग आहे. या औद्योगिक परिसरात टाटा, बजाज, महिंद्रा, मर्सिडीज यांसारख्या विविध वाहनांचे उत्पादन होते. शहरात अवजड वाहनांना सकाळी 8 ते 12 आणि सायंकाळी 4 ते 9 या वेळेत प्रवेशास बंदी करण्यात आली आहे. असे असतानाही या बंदी आदेशाचे अवजड वाहन चालकांकडून उल्लंघन केले जात आहे. विशेषतः औद्योगिक पट्ट्यात येणाऱ्या महाळुंगे MIDC, चाकण अशा भागांमध्ये मोठे ट्रेलर, ट्रक व इतर अवजड वाहनांची वाहतूक होते. याशिवाय शहरात ठिकठिकाणी मोठमोठे बांधकाम प्रकल्प सुरू असल्यानं सिमेंट मिक्सर, डंपर यांसारख्या अवजड वाहनांचीही सतत वाहतूक सुरू असते. मात्र ही वाहने दिवसा गर्दीच्या वेळी शहरात येतात आणि सर्वसामान्य दुचाकी चालकांचा काळ ठरतात. अवजड वाहनांचे निम्म्याहून जास्त अपघात महाळुंगे MIDC, चाकण, भोसरी MIDC या हद्दीत झाले आहेत. या 3-4 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 72 अपघातात 75 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मागील 5 महिने पावसाळा अनुभवलेल्या नागरिकांना आता ऑक्टोबर हीटचा सामना करावा लागतोय. पारा 34 अंशावर पोहोचू लागलाय. दिवसभर आग ओकणारा सूर्यनारायण आणि रात्रीचा देखील प्रचंड उकाडा नागरिक सध्या अनुभवतात. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी देवदत्त निकम यांची निवड झाली आहे. देवदत्त निकम यांनी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांना विधानसभा निवडणूक 2024 मध्ये अक्षरशः जैरीस आणलं होतं आणि तेव्हा अवघ्या 1500 मतांनी वळसे यांना विजय मिळाला होता. पण आता निकम यांचा थेट शेतकऱ्यांशी असलेला संपर्क आणि संघटन कौशल्य याचा विचार करून त्यांना जिल्हाध्यक्षपदाची संधी देण्यात आल्याचं कार्यकर्ते सांगतात. आळंदी घाटातील रोटाई देवीच्या मंदिरा शेजारील असलेल्या रोटाईचं तळ हे प्रदूषित झालंय. संपूर्ण चाकणला एका बाजूने इंडस्ट्रीने विळखा घातलेला आहे. त्याचबरोबर मधोमध असलेल्या आळंदी घाटातलं निसर्ग विविधतेनं नटलेलं असं हे जंगल एक प्रकारे चाकणला ऑक्सिजन पुरवण्याचं काम करतं. मात्र त्याला प्रदूषणाचं ग्रहण लागलंय. चाकणमधील पंचक्रोशीतील तमाम निसर्गप्रेमींच्या वतीनं वनविभागाची परवानगी घेऊन या तळातील कचरा, घाण काढून रोटाई तळाचं सौंदर्य वाढवण्याचा संकल्प आता करण्यात आलाय. गुरुवार दिनांक 16 तारखेला चाकण परिसरातील रोटाई मंदिराच्या तिथं जे एक तळ आहे त्या तळ्यामधील कचरा आणि त्या तळ्याच्या परिसरातलं साफसफाई करण्यासाठी नियोजित केलेलं आहे. यामध्ये चाकण परिसरातील रेस्क्यू टीमच्या सर्व सदस्यांनी या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे. वन विभाग आणि चाकणची टीम यासाठी तिथं त्या दिवशी एक दिवस रोटाईचं तळ साफ करण्यासाठी जमणार आहे. मी चाकण परिसरातील आणि चाकणमधील नागरिकांना आवाहन करतो की आपण या कार्यात सहभागी व्हा आणि रोटाई तळ साफ करण्यासाठी आपण मदत करा. दुपारी 1 वाजता त्या ठिकाणी तो सदरचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर आपण सर्वांनी या ही विनंती. खेड तालुक्यातील काळेचीवाडी येथील श्री क्षेत्र दत्त मंदिराच्या पायथ्याशी लोक नवीन जन्मलेली वासरे आणून सोडतात. त्यामुळे येथील नागरिकांच्या जीवास वन्य प्राण्यांपासून धोका निर्माण झालाय आणि याच्या तक्रारी नागरिकांनी याबाबतचे फोटो पुणे लाईव्हकडे पाठवून कळवलाय. तळेगाव ते उरुळी कांचन या रेल्वे मार्गाला विरोध करण्यासाठी स्थानिकांचा प्रत्येक दिवशी हा विरोध आता तीव्र होत चाललाय. आज विधानसभेचे उपाध्यक्ष आमदार अण्णा बनसोडे यांना कुरुळी आणि इतर 12 गावातील ग्रामस्थांच्या वतीनं निवेदनही देण्यात आलं. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून बैठकीचे आयोजन करणार असल्याचं आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिलंय. दरम्यान या रेल्वे प्रकल्पाच्या बाबत काही कागदपत्रे सोशल माध्यमात फिरत असून त्यावरून या प्रकल्पाची सद्यस्थिती नेमकी काय आहे यावर चर्चा होतीये. मयूर परदेशी यांची वाकी खुर्द तालुका खेड गावाच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे वाकी गावासह चाकण परिसरातूनही स्वागत होत आहे. खेड तालुक्यातील ग्रामीण भागातील युवक युवतींचा उद्रेक पुन्हा एकदा पाहायला मिळालाय.
थेट एसटी बस अडवून विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलंय। एकीकडे राज्याचे परिवहन मंत्री स्वतःच्या नातवाला टेस्ला गाडी भेट देत असताना दुसरीकडे राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे जाण्यासाठी बस भेटत नसल्याचं विदारक चित्र खेड तालुक्यामध्ये दिसून येत आहे। सोमवारी 13 ऑक्टोबर 2025 रोजी एसटी महामंडळाच्या गलथान कारभाराविरोधात थेट एसटी बसमध्ये जागा नसल्यानं आणि नियोजित आसखेड एसटी गेले 4 दिवस येत नसल्यानं रस्त्यावर आंदोलन करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे। एसटी महामंडळाच्या नियोजन शून्य कारभारामुळे असुविधा होत असल्याच्या तक्रारी देखील विद्यार्थ्यांनी केल्यात। तर विद्यार्थ्यांच्या या आंदोलनात जिल्हा काँग्रेस प्रवक्ते ॲडव्होकेट निलेश कळ यांनी देखील सहभाग घेत प्रशासनाच्या कारभाराचे धिंडवडे काढले। माझं नाव पायल। आमच्या कुरकुंडी गावात 4 दिवस झाला आजके एसटी येत नाही। आम्हाला पेपर जायला टायमिंग जाता येत नाही आणि ही एसटी पण वांद्र्यावरून भरून आली आणि या एसटीला आम्हाला जागा नाही। मग आमचं एवढंच आहे की आमची आजके एसटी 2 टाइम तरी चालू केली पाहिजे त्यांनी। डायरेक्ट 12 वाजता 12:30 वाजता एसटी येते। आमचं कॉलेज 12 वाजता 2 लेक्चर ऑफ जाते आणि एसटी चालू केली तरी 4-5 दिवस येतील परत बंद होती। गावातून एसटीच नाहीये ना, सकाळी ना संध्याकाळी एका पण टायमिंगला एसटी टायमिंगला नसते। चालू केली तरी 1 दिवस 2 दिवस चालू करतात आणि परत त्यांचं दरवेळेस तेच चालू असतं। ते टाइम बंद पडतात कधी पण संध्याकाळचे 7-8 वाजता पण ते असले मध्येच रस्त्यात बंद पडतात। घरी यायला किती उशीर होतो त्यांची टायमिंग येताना ते 1 पण वेळ नसते। 6:30 एसटी लावी ते डायरेक्ट लावली तर लावली 5:30 जाताना 1 लेक्चर ऑफ आणि येताना 1 लेक्चर ऑफ झाल्यावरती मध्ये शिकायचं काय मग आमचं कारण एवढंच आहे। त्यांनी आजकेड एसटी चालू केली 2-3 दिवस चालू करतात त्याच्यानंतर परत बंद करतात। मग 2-3 दिवस चालू करण्यापेक्षा तुम्ही रेग्युलर चालू करा, नाही तर नसेल चालू करायची तर आम्हाला सांगा तरी तसं। 2-3 दिवस चालू करून परत बंद करतात। सकाळची पण नाही संध्याकाळची पण टायमिंग वरती नाही। आम्ही शिकायचं कसं काय मग? सकाळचं गेल्यावरती 1 लेक्चर ऑफ, जातपर्यंत दुसरं लेक्चर चालू होतं। आम्हाला शिक्षक वर्गात घेत नाही, आल्यावरती आम्हाला एसटी नसती ते परत आम्हाला 1 लेक्चर ऑफ करून बाहेर यायला लागतं। बाहेर आल्यावरती परत मग 1 लेक्चर ऑफ केल्यावरती मग मध्ये 2 लेक्चर बसायचं फक्त। आम्हाला कॉलेजमध्ये पण शिक्षक बोलतात ना, मग आम्ही शिकणार कसं काय असं केल्यावरती एसटीवाल्यांनी? आणि ते पण एसटी चांगली नाही पाठवी, असं कशा पण एसट्या पाठवतात। आम्हाला पण जायला जरा सेफ वाटलं पाहिजे ना एसटी मधून। मध्येच बंद पडल्यावरती परत टाइम होतो, मग आम्ही जायचंच कसं काय कॉलेजला? कडनं आलो कोटवडीवरनं, मग त्यांची गाडी किती टाइम येते आम्हाला काय माहिती आहे? एसटी आली परत बंद झाली। आम्हाला 12ला कॉलेज असते, 12 वाजता वरून एसटी येते 10:30 थांबत नाही। नमस्कार, मी ॲडव्होकेट निलेश कळ। आज या ठिकाणी पाईटला जात असताना या कुरकुंडी आणि आसखेडच्या ज्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत त्यांनी एक आंदोलन केलं। आंदोलन त्यांच्या हक्काचं आहे की एसटी भेटत नाही। आज रोजी त्यांनी गोटवडीची एसटी रोखली। त्यांचे पेपर असतात, रोज कॉलेजला जायचं असतं, मात्र एसटी नसल्यामुळे आणि जी आलेली एसटी ती पण जाम झालेली आपण परिस्थिती बघितलेली। तर माझी विनंती आहे एसटी महामंडळाला आणि या सरकारला, तुम्ही या मुलांनी जर थोडंसं आंदोलन केलं किंवा हक्क मागितला तर त्यांचे पासेस पण काढून घेतले जातात। खेड जे एसटी आगार आहे त्यांनी यापुढं अशा प्रकारे मनमानी करू नये आणि या मुलांसाठी आणि या मुलींसाठी, ज्या मुलींना शिक्षणाची सोय करणार आहे म्हणतं शासन, आणि मग यांना तुम्ही वाहतुकीसाठी एसटी पण करू शकत नाही। आता ही कुरकुंडी आणि आसखेडची तर जवळच आहे, पण त्या मावळातून येणारी म्हणजे आंबोलीपासून आंबोलीच्या पुढे आडे असेल, औंढे असेल, या भागातील मुलींनी शिक्षण कसं घ्यायचे हा एक मोठा विषय आहे, कारण की त्यांच्या पण याच समस्या आहे। तर माझी विनंती आहे एसटी आगाराला, इकडे एक्स्ट्रा तुम्ही एसटी बसेस खास या मुलांसाठी सोडा आणि यांच्या शिक्षणाला तुम्ही जो रोध निर्माण करताय एसटी कमी देऊन किंवा एसटीचा गलथान कारभार आहे त्यामुळं तो त्वरित बंद करा। आणि या मुलांचं आणि मुलींचं कौतुक आहे की यांनी त्यांच्या हक्कासाठी आज एसटी रोखून धरली। चालक आता एसटी बस स्थानक आहे तिथं जाऊन निवांत बसलेले। जोपर्यंत यांची एसटी येणार नाही तोपर्यंत यांनी जी भूमिका घेतली त्याला आमचा देखील पाठिंबा आहे। आणि माझी विनंती प्रशासनाला आणि सर्वच राजकीय नेत्यांना की बाबा मुलांचं भवितव्य हे शिक्षणात आहे, त्यांना त्या ज्या सुविधा पाहिजे त्या तुम्ही देण्यासाठी एकत्र या ठिकाणी मुलांचं भविष्य महत्त्वाचं आहे। एवढीच माझी विनंती। याच्यात सुधारणा नाही झाली तर एसटी आगारामध्ये आम्ही आमच्या पद्धतीने जो काय कार्यक्रम करायचा आहे सनदशीर मार्गाने तो नक्कीच करू। धन्यवाद। 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना खेड तालुक्यात रविवारी दिनांक 12 ऑक्टोबर रोजी पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या वतीनं 409 बूथवर ग्रामीण 62,924 आणि शहरी म्हणजेच 18,478 असे मिळून 93% लसीकरण मोहीम पूर्ण करण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विलास माने यांनी दिली आहे।
तर 13 आणि 14 ऑक्टोबर रोजी उर्वरित बालकांच्या घरी जाऊन पल्स पोलिओ मोहीम पूर्ण करण्यात येणार आहे. धन्यवाद. आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज. भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात.